सुप्रभात. 9:14 झालेले आहेत आणि आपली व्हिडिओ अपलोड झालेली आहे, पण 0 व्ह्यूज आहेत आणि सबस्क्रायबर पण 23 आहे. तर सपोर्ट करायचं विसरताय तुम्ही, सबस्क्राईब करत नाही आहे. आता तुम्हाला सांगतो 400 जणांनी व्हिडिओ बघितली आहे शॉर्ट आणि 18 जणांनी नॉर्मल व्हिडिओ बघितली माझी ती मोठी, पण सबस्क्राईब कोणीच केलेलं नाही. तर सपोर्ट करा, काय प्रॉब्लेम नसतो सपोर्ट करण्यामध्ये. आणि मराठी असाल तुम्ही आणि मराठी बघत असाल तर तुम्हाला व्हिडिओ पण कळत असेल तर सपोर्ट केला तर अजून जरा चांगलं होऊ शकतं. तर आपलं ह्या सकाळचा रुटीन चालू झालेलं आहे. पोराचं खेळणं, खाणं आणि माझं पिणं, औषध पिणं. आज जरा लेटच झालं आहे आवरायला. ब्लॉग चालू आहे आणि इथं व्लॉगिंग चालू आहे. आता हे जे आहे ना, शी करायचा टाईम झालेला आहे. अशी गाणं म्हणत बसतो शी आल्यावरती काहीतरी बडबडत आणि तोंडावर हात ठेवतो, डोळ्यावरती हात ठेवतो शी आल्यावर. कोणालाच घरी आपल्या पोराचं आवरून झालेलं आहे आमच्या सगळ्यांच्या आधी. शेता नाश्त्याचं काय? जेवायचं ना, नाश्ता नको करायला, करून जेवायचं, ज्यूस प्यायचा बेलाच्या फळाचा. शिवांश म्हणून तर झोपणार आहे? आहे झोपणार का आता? आधी ते ओढू नको बाबा, म्हणू की कालचे भिजवलेलं त्याला काय काल भिजवलेले ते ना. तुम्ही खाल्ले नाही ना. आता त्यातलं सगळं संपून गेलं असेल पार ते सगळं त्यातलं गोडवा गेला असेल निघून, है ना. काल म्हणून की भिजवले होते मी, खायचेच विसरले, ते अजून तसेच राहिले. शिवांश तुझं खाणार कोण? अय 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 सिंगर शिवांश, शिवांश अय पोरा, अजिबात लक्ष देत नाही. तुमचं पण असंच करतं काय? लक्षच देत नाही, किती बी नाव आहे काय लक्षच देत नाही. आणि आज फुल वैताग आलेला आहे मला आंघोळ करायचं आणि भूक पण लागलेली. मला वाटतं आता खाऊन घ्यावं. आता कुठं चालली? काय करणार आहे नाश्त्याचं? मी आता आंघोळ करणार आहे, कारण मी याला आंघोळ घातली तर माझे कपडे ओले, त्यामुळे मी अगोदर आंघोळ करेल आणि मग नाश्त्याला बनवेल. तुमच्या आवडीचं बनवेल. काय माझ्या आवडीचं? सुशीला. ठीक आहे. सुशीला, सुशीला कोणाला माहीत नसेल तर मी ते थोड्या वेळाने तुम्हाला दाखवेल काय असतं ते. बघा याचा खेळ. शिवांश अय अय पोरा, चल खाली, खाली चल, खाली उतर, परत वर चढू नको. इथं चाललाय माझाच ब्लॉग, लय आवडतं टी व्हीवर बघायला. आणि आता सुरुवात झालेली आहे नाश्त्याची. सुरुवात झाली आहे का नाश्त्याची? हा, सुशीला ह्याचं बनवतात, हे भेळ मुरमुरे त्याचं बनवतात सुशीला. आणि मला हे खूप आवडतं. हे कर्नाटक साईडला भरपूर खाल्लं जातं, सोलापूर त्या साईडला, माझं गाव आहे सोलापूर, त्या साईडला भरपूर खाल्लं जातं. माझ्या आजीने पहिल्यांदा मला हे बनवून दिलं होतं आणि त्यानंतरनं माझ्या मम्मीला पण येतं, पण ती जास्त बनवत नाही. आणि ही पण त्याच साईडची, पंढरपूरची, त्यामुळे हिला ते अजून चांगलं बनवता येतं. तर आज आहे सुशिलाचा बेत. तुम्हाला थोडीशी मी रेसिपी पण दाखवतो. तर श्वेता, काय असते ही रेसिपी आणि कसं बनवतात ती? ह्याला स्वच्छ पाकडून घ्यायचं. ह्याच्यात काय पावडर खराब वगैरे असते, तर ती पाकडून घेतल्यानंतर ह्याला परत धुवून घ्यायचं, चांगलं 2 पाण्याने धुवायचं आणि आपण पोहे करतो तसं करायचं. ठीक आहे, पोहे करतो तसंच करायचे, काही फरक नाही त्याच्यामध्ये. पण पोहेपेक्षा भारी लागतं. आणि पोहेनी जळजळ पित्त वगैरे होतं ना, तसं काय होत नाही याच्याने. त्यामुळे हे त्याच्यापेक्षा चांगलं आहे, म्हणजे पोहेपेक्षा चांगलं आहे.
बनवून झाल्यावरती तुम्हाला दाखवतोच मी. झालं बघू. बघा हे आहे सुशीला. असं दिसतं काहीच. ह्याचं रोजच्या सारखं चालू झालंय. किती त्याची इच्छा झाली आहे खायची, पण ते जरा तिकड हे त्यामुळे नाही देऊ शकत. आता श्वेता गेली त्यासाठी आळणी बनवायला काहीतरी खायला. तर लहान मुलांचं काय म्हणजे तेच पाहिजे असं काही नाही, दुसरे खायचं तर मला पण काहीतरी खायचं आहे असा विषय आहे त्याचा. एक नंबर झालेला आहे. खाऊन घेतो पहिल्यांदा. 11:30 वाजले. खाऊन पिऊन सगळं झालेलं आहे, म्हणजे नाश्ताच झालेला आहे. जेवण अजून व्हायचे आणि आता आंघोळीला जायचे. अजून खायचं का काय सुशीला हा नको, खा. बस झालं. आवडतो ना, आवडतो बस झालं. मग खावा ना. खा खायचं. परत म्हणायचं मला जळजळ होती, मला त्रास होतो, माझं पोट साफ नाही झालं. नाटकी आहेत नाटकी. चला जातो आता. कॅमेरा घेतलाय मला सांगितलं नाही, आणि मला काय सांगितलं हा 2,5-3 हजाराचा, सॉरी 7-8 हजाराचा कॅमेरा असेल, पण हा घेतला. ठीक आहे घेतला, खोटं बोलून घेतला, आणि ह्याच्यामध्ये फक्त व्लॉग बनवता येतात हे सांगितलं. रील वगैरे सगळं काढता येते. मी कित्येक मुलांचे व्हिडिओ बघितले, ते असे स्टँड लावून व्हिडिओ वगैरे बनवतात, रील्स बनवतात. माझी कधी बनवली आणि मी सांगितलं की मला ह्याच्यात हे बनत नाही, त्याच्यात ते बनत नाही. याचं कारण काय माहिती का? कारण कुठल्याही बायकोची किंवा गर्लफ्रेंडची त्यांच्या बॉयफ्रेंडने किंवा नवऱ्याने व्हिडिओ किंवा फोटो काढले की त्यांना ते आवडतच नाहीत. कितीही चांगलं काढा, कसंही काढा, आवडतच नाही. त्यापेक्षा काय म्हणायचं, मला येत नाही, मी काढणार नाही, विषय संपला. मग मी पण म्हणाल मला जेवण बनवायला येत नाही, पण आम्ही कधी म्हणतच नाही ना. काही म्हणू मला म्हटलं ना हे बनव म्हणा मला येत नाही. पण आपण कधी म्हणत नाही ना की तुम्हाला हे जमलं नाही, तुम्ही चांगलं नाही बनवलं. म्हणत नाही, मी म्हणलेलीच नाहीये तुम्ही चांगले फोटो काढता. मी हो म्हणते आवडतं. पण तुम्ही लग्न 4 वर्ष पूर्ण झाली, माझ्यासोबत अजून एक फोटो काढलाय. नवीन तेवढं नाटक केलं प्रेमाचं, पावसात काढले फोटो, परत काय नाही. हे सगळ्यांच्या घरची बोंबी आहे, ह्याच्यात काय नवीन नाही आहे. जातो आंघोळ करून घेतो. आता आवरून झाले माझं जस्ट 12:30 वाजता. आजचा दिवस खूपच लेट चालू झालेला आहे आणि आज आळस खूप आलेला आहे मला. खूप म्हणजे खूप जास्त आळस आलेला आहे. आता पटकन जप करणार आहे आणि सरळ पडणार आहे. 2 वाजता जेवण. चाललाय शिवांश, काय खेळत चाललाय? काय म्हणली? काय शू केली काय? काढ आता तू. तुम्हाला आवरायचे काय आवरायचं आतमध्ये काम. मला जप करायचंय, तेवढंच काम करा. मला भांडे घासायचे, मला अजून जेवण बनवायचंय, एवढंच काम सांगितलं तुम्हाला होत नाही. आणि काय बोलता? काय बोलतो? मी सगळं करतो. सगळं मीच करतो. काय सगळं काय करतो तुम्ही मला सांगा. त्याचं हागणं मुतणं तर मीच काढत असतो. आतमध्ये कायम बघाल तर स्वयंपाक घरातच बसलेली असती जाऊन. मी स्वयंपाकच करते, मी स्वयंपाकच गाव जेवण घालते काय माहिती. जो करतो ना त्याला कळतं तिथं आत बसून. 4 वेळा लागतं ना खायला. हे आहे का ते आहे का, बोलायला काय जातं बसून, आणि काय करतो मला आवाज देतो त्याचं झाल्यावर. काही करत नाहीये. शिवांश चड्डी काढ तुझी आणि आवरून घे. कामाला लावू नको मला. मला आता भूक लागली का वाटा ना, काय बनवू नको, कारण पोटलंही भरलं वाटतं. तुम्ही अचानक कधी मला सांगता. कालची शिळी भाकरी आहे ना, ती खातो मी. नको, अजून त्रास होईल. तर काय म्हणायचं होतं मला, विसरलोच मी. हां, सगळं आता आवरून झाले माझं. आता 1 वाजलेला आहे. आता माझं नियोजन असं आहे की झुंपावं जरा. काय करावं? झुंपावं. फॅन लावतो आणि हे व्हिडिओ बनवायचे आहेत ना मला, म्हणजे मी व्हिडिओ बनवतो त्यामुळं मला शर्ट घालायला लागतं. नाही तर मी पहिले 2 व्हिडिओ बघा, मी शर्ट बेल्ट काही घालत नाही घरात. पण म्हणलं आता घालावं तर घालतो आहे. बॅटरी याची लो झालेली आहे. ॲक्शन कॅमेरामध्ये मी व्हिडिओज बनवतो ना, मोबाईलमध्ये नाही बनवत, ॲक्शन कॅमेरामध्ये बनवतो.
तर हे थोडंसं चार्जिंगला लावावं, नाही तर बॅटरी चेंज करावी आपण. तसं काय आहे, संध्याकाळपर्यंत चालेल, हे काय प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. त्याला मज्जा येते असं करायला, तो असं करायला लावतो. ते बघा कसं करतोय. आता काय माहिती का, भूक तर नाही आहे, पण गोळ्या खायच्या, त्यामुळं मला जेवण करावं लागेल. ही मम्मीने सकाळी भाजी केली होती, बटाटा आणि डाळ, आणि श्वेताने आता भाकरी केलेली आहे. पण ह्याच्या आधी मी 2 वेळा विसरलेलो आहे जेवणाच्या आधीच्या गोळ्या, तर त्या गोळ्या घेतो पहिल्यांदा. हे आहे आपला जेवण, डाळ, भाकरी, पाणी, ब्लॉक्स, आणि मी तुमचा मंजीत. कांदे घेतलेत काल 2 पोती घराच्या जवळच. आमच्या घराच्या आजूबाजूला कंपन्या भरपूर आहेत म्हणून मी सारखं सांगत असतो, पण आमच्या घराच्या आजूबाजूला शेती पण भरपूर आहे, त्यामुळे ताजे गोष्टी भेटत असतात आम्हाला अशी वारंवार. सध्या उन्हाळा चालू आहे त्यामुळं पालेभाजी तर काही नाही, पण उन्हाळा संपला की पालेभाज्या पण चालू होते. आणि हे बघा शेवगा, हे शेवगावर आपला पूर्ण हक्क आहे, कारण हे आपलंच झाड आहे. आधी खूप चांगलं वाटायचं, पण आता वैताग आला आहे शेवग्याचा. भरपूर झाड आहे तशी, कढीपत्त्याचं पण झाड आहे, अजून काय काय आहे इथं, जे आमच्या मम्मीनी लावलेलं आहे आणि पप्पांनी पण लावलेलं आहे. आणि आता या उन्हाळ्यात जी वाळलेली झाडं होती ती सगळी कापल्यात. बघा सगळी कापली तिथं झाडं, आणि आता नवीन वाढ होईल ना उन्हाळा झाला की. हो का, मी खाली आलो आहे चालायला, कारण वर लय ऊन आहे आणि आज आपल्यात ताकद नाही आहे अजिबात. कारण विषय काय झाला आहे, सकाळपासून तुम्ही बघताय मला आज उठायला पण लेट झाला. आळस करत करत आवरायलाच 1:30 वाजला मला. त्यामुळे मी आज लय वैतागलेलो आहे, का झोप झाली नसेल त्यामुळं किंवा आजारी त्यामुळं पण होत असेल. आणि आज जरा पोटात जास्त त्रास पण होतो आहे, कारण मला असं वाटतं आहे की तिची काल फळ पिलं ना मी, फळाचा ज्यूस, बेलाच्या फळाचा ज्यूस, त्याने त्याचं काम करायला चालू केलं असं वाटते मला, त्यामुळे होत असणार आहे. 3:30 वाजलेले आहेत, 10-20 मिनिट लेट उठलो मी आज. झोपलो अर्धा तास, झोपच नाही झाली आज, आणि लेट कामाला बसलो. तसं बघायला गेलं तर आज मला होती सुट्टी, आज हॉलिडे होता. मी नाही घेतला हॉलिडे, करतो म्हणलं मी काम आज. जे मी एकटा नाही करत आहे, भरपूर जण काम करत आहे. ते फाईल ट्रान्सफर करून घेतो जेवढे झालेत तेवढे, कारण रात्री 10-10:30 वाजता फाईल ट्रान्सफर करायला लावले की 15-20 मिनिट त्याला लागतात. आणि 11 वाजता माझा जॉब संपतो, त्यानंतरनं एडिटिंगला बसला ना तर नाही म्हणलं तरी 1 तास जातो. 12 वाजता, 11:30-12 वाजतातच एडिटिंग पूर्ण करता. तर जेवढं वेळ जमतं तेवढं आत्ता करून घेतो, म्हणजे रात्री लवकर झोपता येतं आणि सकाळी लवकर उठता येते. नाहीतर मग रोजच्यासारखा आळसवाना दिवस जातो. कवठाचं ज्यूस, बेलाचं ज्यूस पिऊन घेतो. सकाळीच बनवून ठेवलेले आहे, मम्मीने बोलवलं आहे का श्वेताने बोलवलं आहे माहीत नाही, बनलं आहे तर सकाळीच. हां, आणि घट्ट झालं आहे. अरे हे फ्रीजमध्ये ठेवायचं नसतं वाटतं. हे बापरे, हे काय झालं बाबा याचं. ह्याची तर जेली बनली दोस्तो, जेली. अर्धा घेतलं त्यात त्याचं पाणी ओतलं आणि तसं पितो. कडूपणा पण जास्त नाही लागत जाणवते, आणि प्यायला पण जरा सोपं पडते. बघा आता वाजलेत 10:49, म्हणजे जॉबचा टाईम माझा संपलेला आहे ऑलमोस्ट. आज काय चालायला वगैरे गेलो नाही, पटकन जेवण केलं आणि कामाला बसलो, कारण अचानक काम आलं तर जास्त. आणि हे ॲनालिटिक्स 22 होते 27 झालेत, आणि व्ह्यूज वगैरे पण चांगले आलेले आहेत. तर ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे, ज्यांनी व्हिडिओ बघितलेत, लाईक केले, त्यांना मनापासून धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एकाने अनसबस्क्राईब केले
तर आता अजून मनापासून धन्यवाद अनसबस्क्राईब केलं म्हणून. कारण खूप पुढं जायचं असेल तर 1-2 पावलं मागं यावीच लागतात. तसं 1 पाऊल मागं आलो आहे मी आज आणि 1 पाऊल पुढं पण गेलो आहे एक्स्ट्रा. 1:27 झाले. ठीक आहे, असू दे. तर आजच्या व्हिडिओमध्ये काय आवडलं असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या फॅमिलीमध्ये. फॅमिली ब्लॉगच आहे आपला. ह्याच्यामध्ये मी फिरणार पण आहे, थोड्या दिवसांनी बाहेर पण जाणार आहे. देवस्थानं किंवा फॅमिलीला फिरायची जे जागा आहे ते दाखवणार आहे तुम्हाला, पुण्यातले, महाराष्ट्राच्या बाहेरचे. तर असे माझी व्हिडिओज असणार आहे. तर हे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवरती राहावा. मी भेटतो तुम्हाला उद्या. श्री स्वामी समर्थ.